आज आपण ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह या टॉपिकमधला मॅक्झिमा मिनिमा जी कन्सेप्ट आहे त्याच्यावरचा एक वर्डिंग प्रॉब्लेम डिस्कस करू. क्वेश्चन कुठला आहे एकदा मी पहिल्यांदा सांगतो. द स्लॅन्ट साइड ऑफ राईट सर्क्युलर कोन इज एल. राईट सर्क्युलर कोन जो आहे त्याची स्लॅन्ट साइड म्हणजे ज्याला आपण तिरकी साइड म्हणतो ही, तर ती एल आपल्याला दिलेली आहे, गिवन आहे. हे गिवन आहे म्हणजे कॉन्स्टंट थोडक्यात. गिवन शो दॅट सेमी वर्टिकल अँगल ऑफ कोन इज tan inverse रूट 2. हा सेमी वर्टिकल अँगल आहे ज्याला आपण अल्फा म्हणतो. हा तर तो tan इन्व्हर्स रूट 2 दाखवायचा आणि याचं व्हॉल्यूम मॅक्झिमम आहे. व्हॉल्यूम इज मॅक्झिमम. याचं जे व्हॉल्यूम आहे तर ते मॅक्झिमम ते पण आपण दाखवू आणि सेमी वर्टिकल अँगल पण काढू. व्हॉल्यूम इज मॅक्झिमम आणि सेमी वर्टिकल अँगल इज tan इन्व्हर्स रूट 2 आणि स्लॅन्ट हाईट एल. आता आपण ह्याला सॉल्व करू. हे राईट सर्क्युलर कोन आहे, हे तिची रेडियस आहे. राईट सर्क्युलर कोन तर त्याची रेडियस जी आहे ती आपण घेऊ. रेडियस इज इक्वल टू स्मॉल आर. हाईट घेऊ, परपेंडिक्युलर हाईट कॅप स्मॉल एच आणि थर्ड स्लॅन्ट हाईट टी एल जी की गिवन आहे म्हणजेच कॉन्स्टंट आहे. आता आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे, ते मॅक्झिमम दाखवायचं व्हॉल्यूम आणि सेमी वर्टिकल अँगल पण काढायचं. पण आता याच्यात प्रॉब्लेम काय, याच्यात थर्ड व्हेरिएबल आहे म्हणजे आर एच आणि एल हे तर कॉन्स्टंट आहे, पण आर आणि एच या दोघांपैकी एकाला आपल्याला एलिमिनेट करायचं. आर आणि एच पैकी एकाला एलिमिनेट करायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा ट्रायंगल घ्यावा लागेल, राईट अँगल ट्रायंगल. समजा ओ ए बी, ट्रायंगल ओ ए बी जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे. ट्रायंगल ओ ए बी इज राईट अँगल. Therefore, Pythagoras theorem, L square is equal to R square plus H square. L square equals to R square plus H square. त्यातनं मी R square काढतो. L square minus H square is equal to R square. इक्वेशन नंबर 1. तर ह्याला काय म्हणतात, एलिमिनेशन ऑफ थर्ड व्हेरिएबल. थर्ड व्हेरिएबल कसं एलिमिनेट करायचं, तर आर स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड करायची, एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर. आता व्हॉल्यूम काढतो. व्हॉल्यूम ऑफ कोन इज व्ही and V is equal to 1/3 pi r square h. Volume of cone V equals to 1/3 pi r square h. 1/3 pi इथं आर स्क्वेअर आहे आपल्याकडं. आर स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर इंटू एच. इथं पहा, व्हॉल्यूम ऑफ कोन इज व्ही. व्ही गोज टू 1/3 pi आर स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर इंटू एच. याला सिम्प्लिफाय करू. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. व्ही गोज टू 1/3 pi एल स्क्वेअर एच मायनस एच क्यूब. याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एच. आपण काय करतो मॅक्झिमम मिनिमममध्ये, फर्स्ट डेरिव्हेटिव्हला 0 घेऊन डायमेन्शन काढतो. आता फॉर एक्झाम्पल आता इथं याचं डेरिव्हेटिव्ह डी व्ही बाय डी एच काढायचं आणि तो 0 घेऊन एच काढायचा, म्हणजे पहिले डायमेन्शन आपल्याला मिळते.
तर dv by dh is equal to 1/3 पाय कॉन्स्टंट, एल स्क्वेअर पण कॉन्स्टंट, एचचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे आणि एच क्यूबचं 3 स्क्वेअर, एच क्यूबचं डेरिव्हेटिव्ह आहे 3 स्क्वेअर, याला 0 घेतो, dv by dh is equal to 0, म्हणजेच 1/3 पाय इंटू एल स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे सगळं तिकडे शिफ्ट करू आपण, इंटू 0 इंटू 3 0 अपॉन पाय, एल स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर इज इक्वल टू 0. इथे एच फाइंड करायचं, एच स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर बाय 3, याला तिकडे शिफ्ट करा, एल स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर, एच स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर बाय 3, म्हणजेच एच इज इक्वल टू एल बाय रूट 3, हे आपल्याला मिळत आहे. पहिली डायमेन्शन आपल्याला मिळाली, एच इज इक्वल टू एल बाय रूट 3. फंक्शन तयार केलं, त्यातनं थर्ड व्हेरिएबल जे होतं आर त्याला एलिमिनेट केलं, हे रिलेशन वापरून डेरिव्हेटिव्ह काढला, डेरिव्हेटिव्ह 0 घेतला. आता आपण सेकंड डेरिव्हेटिव्ह काढणार आहे याचा, ह्या स्टेपचा, dv by dh आहे ना, तर त्याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड करणार आहे. तो आहे d2v अपॉन dh स्क्वेअर, d2v बाय dh स्क्वेअर इज इक्वल टू, इथं पहा याचं डेरिव्हेटिव्ह काढतो या स्टेपचा, 1/3 पाय कॉन्स्टंट, एल स्क्वेअर पण कॉन्स्टंट आहे, त्याचं पण 0 आणि हे -6h, 1/3 पाय कॉन्स्टंट 0 -6h, तर ॲक्च्युअलमध्ये हे -2 पाय येत आहे, ह्याच्यामध्ये मी एच इज इक्वल टू एल बाय रूट 3 ठेवतो, म्हणजे d2v अपॉन dh स्क्वेअर इज इक्वल टू -2 पाय इंटू एल बाय रूट 3, जे की लेस दॅन 0 आहे. सेकंड डेरिव्हेटिव्ह जर लेस दॅन 0 आला तर व्हॉल्यूम मॅक्झिमम येतं, व्ही इज मॅक्झिमम ॲट एच इक्वल टू एल बाय रूट 3. आता डायमेन्शन काढू आपण, आर पण फाइंड करतो, जसं एच काढलं आपण एल बाय रूट 3, तसं आर फाइंड करू शकतो. आरसाठी आपल्याकडे एक रिलेशन आहे, हे आरचं रिलेशन हे आहे, आर स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर, त्याच्यात ठेवून आर फाइंड करतो, आर स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर, आर स्क्वेअर इक्वल्स टू एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर. त्याच्यामध्ये आर स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर, आर स्क्वेअरला आर स्क्वेअर, एल तर आपल्याकडे आहे ऑलरेडी कॉन्स्टंट आहे, एच म्हणजे एल बाय रूट 3, तर ते एल स्क्वेअर बाय 3 येतं, आर स्क्वेअर इज इक्वल टू 2l स्क्वेअर बाय 3, म्हणजेच आर इज इक्वल टू रूट 2l बाय रूट 3, आर इक्वल्स टू रूट 2l बाय रूट 3. आता आपल्याला सेमी वर्टिकल अँगल फाइंड करायचं, तर सेमी वर्टिकल अँगल आहे अल्फा, तर तो आपल्याला टॅन अल्फानं फाइंड करता येते. थोडंसं ह्याला सब्जेक्टिव्ह अप्रोच आहे या प्रॉब्लेमला, पण याच्यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो. हे सेमी वर्टिकल अँगल फाइंड करा राईट सर्क्युलर कोनचा, तर तो कंपल्सरी टॅन इनव्हर्स रूट 2 असतो, पण त्याला कंडिशन काय, त्याचं व्हॉल्यूम मॅक्झिमम पाहिजे, तर त्याचं सेमी वर्टिकल अँगल टॅन इनव्हर्स रूट 2 असतो, तो आपण कॅल्क्युलेट करू. हे अल्फा, तर मी टॅन अल्फा काढतो, टॅन अल्फा फाइंड करतो, टॅन अल्फा कॅल्क्युलेट करतो, तर टॅन अल्फा इक्वल्स टू आर बाय एच अपोजिट साइड अपॉन टॅन अल्फा, आर बाय एच अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड, टॅनचा फॉर्म्युला, म्हणजे मग हे आपण जर कॅल्क्युलेट केलं आर बाय एच, तर आर आपल्याकडे आहे रूट 2l बाय रूट 3, एच आहे एल बाय रूट 3, हे कॅन्सल होते,
टॅन अल्फा इज इक्वल टू रूट टू येते, म्हणजेच अल्फा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ रूट टू. तर हे प्रॉब्लेमला सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह असे दोन्ही पण अप्रोच आहेत, पर्टिक्युलरली बोर्ड एक्झाममध्ये वगैरे 4 मार्कचे जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये हे जे ऑप्शन आहे टॅन इनव्हर्स रूट टू सेमी व्हर्टिकल अँगल आपल्याला देऊ शकतं ऑप्शन, टॅन इनव्हर्स रूट टू रूट थ्री किंवा टॅन इनव्हर्स वन अशा प्रकारचे, टॅन इनव्हर्स झिरो असे ऑप्शन देऊ शकतात. त्या पद्धतीने आपण करू शकतो. हे असेच क्वेश्चन आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डिस्कस करत असतो, जेणेकरून तुम्हाला बोर्ड सी टी आणि जेईमध्ये चांगला स्कोअर होईल, तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होईल, बेसिक कन्सेप्ट. त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला हे आवडल्यानंतर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.